प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण बघूया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना अनेक गौप्यस्फोट केलेत। संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करताना सामना वृत्तपत्रात त्यांचा सिंचन दादा असा उल्लेख केला होता आणि त्यामुळे आता अजित पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटले त्यावेळेला ते चलबिचल होते, त्याच वेळेला ते भाजपसोबत जाण्याच्या विचारात होते असा दावा सुनील तटकरेंनी केलाय। उद्धवजींनी या बाबतीमध्ये कृपा करून काय वेगळं वाटून घेऊ नये असं यामार्फत मी उद्धवजींना सांगू इच्छितो आहे। चर्चा सुरू झाली, ज्याला दादाने मी घेऊन गेलो त्याला सतत संजय राऊत सांगत आले की पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर उद्धवजींच्या मनामध्ये विचलता निर्माण झाले आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावरती सरकार स्थापन करावं, भारतीय जनता पक्षावरती जावं असं सतत त्यांच्या मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी येत आहे। आणि या संदर्भातली गोष्टी त्यांनी त्यावेळेला खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनाही बोलायला लावलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचा टीजर आता प्रसिद्ध केलेला आहे। शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे। परवानगी मिळाल्यामुळे उत्साहात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने दणक्यात आपला टीजर प्रसिद्ध करून मेळावा जोरदार होणार असल्याचे संकेत दिले। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। एक पक्ष, एक नेता, एक विचार, एकच मैदान, शिवतीर्थ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। ही वाक्य वापरून दसरा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध करण्यात आलाय। भाषण करतानाचे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो, तशाच प्रकारचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो, बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते आदित्य ठाकरेंना तलवार देतानाचा फोटो आणि छत्रपती शिवाजी पार्कचं मैदान हे या टीझरचं वैशिष्ट्य म्हणता येईल। हे विचारांचं सोनं या मेळाव्याद्वारे लुटलं जाते। अख्खा देश या दसरा मेळाव्याची वाट पाहत असताना तो हक्क फक्त शिवसेनेचा आहे आणि तो असली शिवसेनेचा आहे। नकली शिवसेनेवाल्याच्या काही म्हणत असले तरी देखील त्यांना तो हक्क नाही मागण्याचा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान बीएमसी कडून मिळाल्यानंतर टीझर प्रसिद्ध करण्यात आला। यंदा होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलतात हे महत्त्वाचं असणार आहे। 24 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याला हा मेळावा पार पडेल। शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं संबोधन ऐकायला मिळेल। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। जर या विचारांचा आज तिकडे खरोखर सोनं लुटलं जाणार असेल तर साहजिक एक साधा प्रश्न आहे, एक विचार, एक जागा आणि एक नेता। त्याच जागेवर आत्ताचे जे उबाटा जाऊन जे आपला दसरा मेळावा करणार आहेत तिकडे तुम्ही काय सांगणार आहात? ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेल्या राहुल गांधींना पंतप्रधान करा हे सांगणार आहात? हे बाळासाहेबांचे विचार सांगणार आहात? यंदाही दसरा मेळाव्यासाठी आपल्याला मैदान मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटानं मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता। शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात आला होता। त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार असा पेच निर्माण झाला होता। पण आता हा प्रश्न सुटलाय। मात्र आता नागरिक कोणत्या मेळाव्याला जास्त प्रतिसाद देतात हे दसऱ्यालाच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। येत्या 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलांची सभा अंतरवाली सराटी इथं पार पडणार आहे आणि या सभेसाठी भव्य तयारी केली जाते। या सभेवरून मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती। दरम्यान ही क्लिप त्यांचीच असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। पाहुयात भुजबळांनी नेमकं काय म्हटलं होतं ते। छगन भुजबळांनी
अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या सभेवरनं आता निशाणा साधलेला आहे. समता परिषदेच्या बैठकीदरम्यान भुजबळांनी ही टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेली आहे आणि याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली होती. आता आम्ही ऐकतो मोठी तयारी सुरू आहे. 100 एकर जमीन घेतलेली आहे. 10 कोटी रुपये मदत झालेली आहे. लाखो लोकांचा तिथे मोठी सभा होणार आहे आणि मागणी करणार आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मला त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि इकडे 10 रुपये कोणी काढून देत नाही. 10 कोटी रुपये जरा काढून दिले ना लोकांनी. पैसे घेतात कुठून? 100 एकर जागा शेती करून मैदान तयार करायचं, भरपाई द्यायचे आणि सगळं हे करायचं काही कमी नाही. हे आपण का करू शकत नाही? कोकण जरी म्हटलं तरी झाले ना 7 कोटी तर नक्कीच झाले. सभा होत आहेत आणि शेवटची सभा त्यांची 100 एकर जमिनीमध्ये होणार. आता 100 एकर जमीन ती सरळ करणं, ती बसण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था तर 6-7 कोटी रुपये सुद्धा लागू शकतो. एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर मी म्हटलं की तुम्ही आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही. कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मन लागत नाही, धन सुद्धा लागतं. तर हे त्यांच्याकडून सगळ्याकडून आपण शिकण्यासारखं की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात. हा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे. या दृष्टीने बोललो, टीका वगैरे केली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसमोर टोल आणि इतर मुद्दे मांडले. ठाणे पासिंग MH04च्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरू आहे आणि या संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती मिळते आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी 13 तारखेला राज ठाकरेंच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे सर्व अधिकारी, त्याच्यानंतर संबंधित मंत्री यांची आत्ता आमची सविस्तर चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयाप्रत येणं याच्यासाठीची म्हणून उद्या सकाळी बैठक लागलेली आहे माझ्या घरी 8 वाजता. ती बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला उद्या 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन. नागपूर शहर काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष, अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये काँग्रेसमधले 2 गट आमने सामने आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप यावेळेला करण्यात आल्यानं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आढावा बैठकीमध्ये आपल्याला बोलण्याची संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र जिचकार उभे राहिले. मात्र त्याच वेळेला प्रचंड गोंधळ उडाला. याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा आमचे पुरुषोत्तम हजारे जे आहे ते भाषण देत असताना ते सुद्धा पडले. ते पडल्यानंतर समोरचे लोक जेव्हा आले तर त्याच्यामध्ये थोडासा गर्दीसारखं झालं आणि आपण व्हिज्युअल घेतले पोडियम पडल्यानंतर. आणि पडल्यानंतर तिथे थोडीशी चेंगराचेंगरी झाली. तर काँग्रेसचा जो पुन्हा काँग्रेस येत आहे, काँग्रेस सगळीकडे येत आहे. अजित पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदावरनं आता पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांकडनं तशी वक्तव्य देखील करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी त्या सुरामध्ये सूरही मिसळला होता. मात्र शरद पवारांनी आता यावर निशाणा साधलाय. 2024 मध्ये मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार. अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला अर्ज आणायला घालायला.
सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे। खरं तर गेल्या काही महिन्यात राज्यात कधी मुख्यमंत्री बदलाची तर कधी भावी मुख्यमंत्री पदावरून वारंवार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं। आता ही चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये। अजित पवार समर्थक देखील त्यात मागे नाहीयेत। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी चंग बांधलाय। नुकतंच नाशिक दौऱ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोच सूर आळवला होता। आणि आपण सगळे म्हणतात की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री कसे होणार? त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल। स्टेजवर असलेले सगळे लोक, त्यांना काम करावं लागेल आणि आज असलेला 45चा आकडा जो आहे हा 80-90 वर नेऊन ठेवला पाहिजे आमदाराचा। त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होतील, त्यावेळेस त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागेल, काम करावं लागेल। दादांनी काही मागितलं का नाही मागितलं, पण मी सकाळपासून पाहिलं प्रत्येक ठिकाणी दादांचं स्वागत झालं। तिथं प्रत्येकानं सप्तशृंगीला एक मागितलं का दादा मुख्यमंत्री व्हावेत। आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घालू, दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे। निवळ साकडं घालून चालणार नाही, तर आपल्याला तेवढं झटावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल। एकीकडे अजित पवार समर्थकांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी त्यांच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे। प्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर त्यांचा माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर। ठीक आहे, असं आहे की हे सॉफ्ट नाही, हे काही घडणारी गोष्ट नाही। अजित पवारांना योग्य वेळी मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केलं होतं। त्यानंतर अजित पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदावरून राजकीय चर्चा रंगली होती। खरं तर मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अजित पवारांनी कधी लपवून ठेवली नाही। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाची संधी दवडल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली होती। खरं तर त्यांना आता एका मिनिटाला अजितदादा चालत नाही, एका सेकंदाला घरातही चालत नाही आणि बाहेरही चालत नाही। आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी अजितदादांना अंडर एस्टिमेट करण्याकरता असं बोललं असावं। आता महायुतीत सहभागी झाल्यामुळे अजित पवार समर्थकांच्या अपेक्षा उंचावल्यात। मात्र अजित पवारांच्या संभाव्य मुख्यमंत्री पदावर शरद पवारांच्या खोचक प्रतिक्रियेमुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतलं। मंदिरात त्यांनी विशेष पूजा देखील केली आहे। मुकेश अंबानी दरवर्षी भगवान बद्री विशालचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। मंदिर समितीच्या अध्यक्षांकडनं मुकेश अंबानी यांचं स्वागत करण्यात आलं। राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांचं कौतुक केलंय। नवी मुंबईतल्या रिलायन्स फाउंडेशनच्या यंग चॅम्प अकॅडमीला त्यांनी भेट दिली आणि या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये देण्यात येणारं प्रशिक्षण पाहून थॉमस बाक हे चांगलेच प्रभावित झाले। रिलायन्स फाउंडेशनमुळे ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळणार असल्याचं सुद्धा थॉमस बाक यांनी म्हटलंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।